आज कदाचित माझ्या आयुष्याचा सर्वात भाग्याचा दिवस आहे अशी मला मनोमन स्पंदनं जाणवत आहेत. आचार्य अत्रे 1965च्या 64, 65, 66च्या दरम्यान आमच्या रंगारी बदकशाळीमध्ये भाषण द्यायला आले होते आणि ते भाषण देताना लोक खूप मोठे हसत. आता त्याच्यातलं काय आठवत नाही, पण हसणं मात्र आठवतं, लोटपोट होत. ती प्रतिमा आज सकाळपासून माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या वेळेला काय कल्पना होती की त्यांच्याच नावाचा पुरस्कार मला मिळेल. मी सर्वप्रथम आत्रेयचं, तुम्हा सगळ्यांचं, पै कुटुंबियांचं आणि आत्रे कुटुंबियांचे आभार मानतो की मला तुम्ही हा बहुमान दिला. मगाशी यांनी ज्ञानेश्वरांनी अतिशयोक्ती अलंकार करून ठेवलेला आहे, तो भाव्यांनी व्यवस्थित वापरला. 12 झाले पण ते अशोकाने त्याचे असं काही नाही आहे. बघा, आज जी तुम्ही खंत मांडली ती मी 30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी, 38 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, आता जो तुम्ही मंगलगाणी दंगलगाणी या कार्यक्रमाला 38 वर्ष झाली आहेत, पण तो कॉलेजमध्ये मी सादर केला 77 साली. त्याला किती वर्ष झाली? त्या वेळेला सुद्धा मला खात्री होती की आपण श्रीमंत आहोत. त्यावेळेला सुद्धा मला खात्री होती की मराठी माणसा इतका प्रामाणिक माणूस जगात नाही, मराठी माणसा इतका चिवट माणूस जगात नाही, ज्यांनी सह्याद्रीच्या वाऱ्याला झुंज दिली असा मराठी माणूस आहे. मराठी माणूस कर्तृत्वामध्ये कुठे कमी नाही आहे. आणि मग मराठी माणूस मागे का आहे? मराठी माणूस मागे का, असा एक परिसंवाद मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे मी ज्या वेळेला व्यवसायात गेलो नवीन आंब्याच्या, तर त्यावेळी MV कामत होते. त्याच्यानंतर आपले बंडूचे लेखक, काय त्यांचं नाव, गाडगिळी होते. ही सगळी मंडळी होती आणि मी त्यांना सांगितलं की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे संतांनी जे सांगितलंय ना, मग ते आता बोलले ना, ते असेल माझा राम तर धीर खाटल्यावरी, अशी मराठी माणसाची प्रवृत्ती झालेली आहे. मग दुसरीकडे मराठी माणसावरती, महाराष्ट्रावरती या समाजवादी विचारांचा एवढा पगडा होता की व्यवसाय करणं आणि त्यातून नफा मिळवणं म्हणजे चोरी करणं, म्हणजे पाप करणं, असे काही आपल्यावरती जे संस्कार आहेत ते संस्कार याच्या खूप मुळाशी आहेत. आणि तेव्हापासून मी इंग्रजी ज्या वेळेला कॉलेजमध्ये बोलायचे ते मी मराठीतून उत्तर द्यायचो. तेव्हापासून मला असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती ही कुठच्याही जगातील कुठच्याही संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ संस्कृती आहे. कारण तिचा उगम हा ज्ञानेश्वरांनी केलेला आहे.